शिबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर वासंती ह्या दोघी जणी एका ठिकाणी येऊन भेटलेल्या असतात. खरं तर त्या दोघींनाही घरामध्ये भेटायचं नसतं आणि त्याचमुळे त्या बाहेर येऊन भेटत असतात. कारण गिरिजाचं असं म्हणणं असतं की घरामध्ये आपल्याला कोणीतरी पाहिल आणि त्याचबरोबर घरामध्ये जर कोणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे दोघी जणी बाहेर भेटतात. आता दोघी जणी बाहेर भेटल्यानंतर वासंतीला माहिती असतं की गिरिजा मला काय विचारणार आहे आणि त्याचमुळे वासंती सुरुवातीलाच सगळ्या काही गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, गिरिजा तुला एक खरी गोष्ट सांगू का? तेव्हा गिरिजा म्हणते, बोला ना, काय झालेलं आहे आई, आणि तुम्ही कशाबद्दल आणि कोणती गोष्ट सांगत आहात? त्यावर आता वासंती म्हणत असते, खरं सांगायला गेलं तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की ते जे काही प्रॉपर्टीचे पेपर होते ना, ते सर्व प्रॉपर्टीचे पेपर मीच बदललेले आहेत. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही गिरिजा आहे तिला फारच मोठा धक्का इथे बसलेला असतो. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणत असते, काय आई, तुम्ही हे सगळं या पद्धतीने केलेलं आहे? त्यावर आता इकडे ती म्हणत असते, हो गिरिजा, कारण मला इथे ते पेपर बदलण्यासाठी नागेश्वरने सांगितलं होतं. आता हे सगळं ऐकल्यानंतर गिरिजाला मात्र फारच मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते, पण कसं शक्य आहे? तेव्हा वासंती म्हणत असते, इथे नागेश्वरनी मला ना इथे रुद्रची भीती घातली आणि जर तू हे पेपर नाही बदललेस तर मी रुद्रला काहीही करू शकतो अशी भीती नागेश्वरनी घातली आणि त्याचमुळे मला हे सगळं काही करावं लागलं. आता हे गिरिजाला सर्व सत्य समजलेलं असतं. दुसऱ्या बाजूला नागेश्वर खूपच घाबरलेला असतो. त्यामुळे त्याने लागलीच इकडे जी सावी आहे तिला कॉल केलेला असतो आणि सावीला कॉल केल्यानंतर तो म्हणत असतो, आम्हाला तुमची एक मदत हवी. तेव्हा ती म्हणत असते, बोला ना, कोणती मदत हवी, कशाबद्दल हवी? त्यावर नागेश्वर म्हणत असतो, इथे एखादा माणूस कुठे गेला आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात ना, मग आम्हाला तीच गोष्ट तुम्ही सांगणार आहात, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता सावी म्हणत असते, म्हणजे तुम्हाला मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करायचं आहे का? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हो, तेच ते. आम्हाला आमच्या बायकोचं आणि त्याचबरोबर आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे आता जी काही गिरिजा आहे त्या दोघींचंही लोकेशन इकडे ट्रॅक करायचं आहे, असं तो आता इकडे सावीला सांगतो. तेव्हा सावी म्हणत असते, बस एवढंच ना, तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला असं चुटकी सरसर त्या दोघींचं लोकेशन कुठे आहे ते सांगते. असं म्हणून आता सावीला इकडे त्याने कामाला लावलेलं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी गिरिजा आहे ती म्हणत असते, मला एक गोष्ट कळत नाही, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी त्या नागेश्वर सरनी किंवा त्या नागेश्वर साहेबांनी तुम्हाला अक्षरशः रुद्रच्या ह्या जीव घेण्याची धमकी दिलेली आहे. तो बाप आहे का कोण आहे ह्याच गोष्टी मलासुद्धा इथे आता समजत नाही, असं सुद्धा गिरिजा आता इथे बोलू लागते. त्यावर लगेच आता इकडे वासंती म्हणत असते, हो गिरिजा, पण मला माफ कर गं, मी तुझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलं आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही आई, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची थोडी ना चूक आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्यावर वासंती म्हणत असते, गिरिजा, तुला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या नागेश्वरचे खूप सारे काळे कारनामे आहेत आणि ते काळे कारनामे काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला इकडे सर्वांसमोर आणलेच पाहिजे, असं इकडे ती बोलत असते. आता ह्या दोघींचं लोकेशन इकडे सावीने शोधून काढलेलं असतं आणि ते लोकेशन शोधून काढल्यानंतर ती ताबडतोब लगेच आता इकडे नागेश्वरला पाठवून देते. त्या दोघी जणी एकाच ठिकाणी असतात आणि तेव्हा ते तिला लोकेशन शोधणं खूप जास्त इझी गेलेलं असतं. तेव्हा आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता गिरिजाच्या हातामध्ये तो कपाटातला फोटो असतो, जो की देवकी, अंगद आणि त्याचबरोबर इकडे छोट्या छकुलीचा तो फोटो असतो आणि तो फोटो असल्या कारणाने आता इकडे जी काही आपली गिरिजा आहे ती तो फोटो बॅगेतून काढते आणि बॅगेतून तो फोटो काढल्यानंतर ती म्हणत असते, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तेव्हा ती म्हणते, काय आणि कसला प्रश्न? तेव्हा आता इकडे गिरिजाने तो फोटो देवकीसमोर पकडलेला असतो आणि ती म्हणत असते, आई, मला एक गोष्ट सांगा, ह्या फोटोमध्ये असणारी व्यक्ती नेमकी कोण आहे?
तेव्हा वासंती तो फोटो पाहते आणि तो फोटो पाहिल्यानंतर हा गिरिजाकडे फोटो कसा, असा प्रश्न वासंतीला पडलेला असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मी तुम्हाला तेच विचारते आई, प्लीज नाही म्हणू नका ना. हा जो काही फोटो आहे ना तो कोणाचा आहे तो प्लीज तुम्ही मला सांगा. आता हे सगळं काही पाहिल्यानंतर वासंतीला तो सगळा काही क्षण आठवतो. ज्या क्षणी इकडे आता देवकीने छोट्या छकुलीला तिच्याकडे सोपवलं होतं आणि छोट्या छकुलीला तिच्याकडे सोपवल्यानंतर ती कशा पद्धतीने तिथून निघून गेली, त्याचबरोबर त्या छकुलीचं इकडे वासंती आणि प्रभास ह्या दोघांनी मिळून नेमकं काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे वासंतीला आठवू लागतात. तेव्हा वासंती गिरिजाला म्हणत असते, गिरिजा मला एक गोष्ट सांग, हा जो काही फोटो आहे तो तुला कुठे भेटला? तेव्हा ती म्हणते, आई हा फोटो मला कपाटामध्ये भेटला. तेव्हा वासंती तिला म्हणते, हा फोटो आहे देवकी आणि त्याचबरोबर अंगद भाऊजींचा. म्हणजे हे नेमके कोण होते? त्यावर आता इकडे वासंती म्हणत असते, खरं तर देवकी ही नागेश्वरला खूप आवडायची. त्यांना तिच्यासोबत लग्न करायचं होतं. पण इथे देवकीचं लग्न अंगद भाऊजींसोबत झालं. पण तरीसुद्धा ते नेहमी तिच्या मागे मागे असायचे. छकुलीचा वाढदिवस होता आणि छकुली म्हणजे कोण? ह्या फोटोमध्ये जी छोटी मुलगी दिसती ती छकुली, देवकी आणि अंगदची मुलगी. तिचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसादिवशीच इकडे नागेश्वरनी त्यांच्या हसत्या खेळत्या संसारावर डाव टाकला आणि इकडे नागेश्वर नागासारखा त्यांच्या संसाराला डसला. म्हणजे आई मला नाही समजलं. अगं खरं तर नागेश्वर त्यांच्या हाताखाली काम करायचा, अंगद भाऊजींच्या हाताखाली, आणि त्याला फक्त आणि फक्त देवकीच हवी होती. पण हे देवकीला माहिती होतं की हा कसा माणूस आहे. ती नेहमीच ह्याच्यापासून 4 हात लांब राहण्याचा प्रयत्न करायची. पण शेवटी ह्याने छकुलीच्या वाढदिवसादिवशी सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्यानंतर अंगदचा जागीच खून केला. काय सांगताय काय? हो, पण ही मुलगी देवकीने माझ्याकडे आणून दिली. मग त्या मुलीचं काय झालं, असं इकडे ती विचारत असते. तेव्हा इकडे आता वासंती म्हणत असते, आता ती मुलगी जिवंत आहे, पण ती कुठे आहे, ती कोण आहे, हे फक्त आणि फक्त इथे प्रभास भाऊजींनाच माहिती. म्हणजे हो, कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रभास भाऊजींनीच मला मदत केली होती त्या छकुलीला वाचवण्यासाठी. आणि तुला एक गोष्ट सांगू का गं? हे बघ, जेव्हा तिने माझ्याकडे ती मुलगी दिली तेव्हा देवकीसुद्धा नीट होती. पण त्यानंतर देवकी नाही आहे आणि तीसुद्धा ह्या जगातून हे जग सोडून गेली, असा आता वासंती तिला सांगू लागते. आता हे सगळं गिरिजाने ऐकल्यानंतर गिरिजाला फारच मोठा धक्का बसतो. सुरुवातीला तर गिरिजा म्हणत असते, आई तुम्ही चुकीचा विचार करताय. अहो ह्या मावशी जिवंत आहेत. ह्या फोटोमध्ये ज्या मावशी दिसत आहेत ना त्या मावशी जिवंत आहेत, त्या मेल्या नाही आहेत. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, काय सांगतेस काय? ह्या जिवंत आहेस, तू ह्यांना कुठे पाहिलेस? त्यावर ती म्हणत असते, आई तुम्हाला आठवतंय जंगलामध्ये मला वाचवलं होतं, त्या ह्याच मावशी आहेत. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का? ह्यांना मी मंदिरामध्ये सुद्धा त्या दिवशी पाहिलेलं आहे. तेव्हा लगेच वासंती म्हणत असते, तू हे सगळं खरं सांगतेस? हो आई, हे सगळं मी खरं सांगते, त्या जिवंत आहेत. तेव्हा वासंती आता स्वतःलाच दोष देऊ लागलेली असते. ती म्हणत असते, गेली 18 वर्ष, तब्बल गेली 18 वर्ष मी काय करत आहे? म्हणजे जी देवकी जिवंत आहे त्या देवकीचं मी इथे श्राद्ध घालत आहे, असं आता इथे ती बोलू लागते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे उर्वशी प्रभासच्या खोलीमध्ये जाते. खरं तर प्रभास हा नाटक करतोय की खरंच तो आजारी, ह्या सगळ्या गोष्टी तिला तपासायच्या असतात आणि त्यामुळे झोपलेल्या प्रभाससमोर जाऊन मुद्दाम डॉक्टरांना फोन करते आणि म्हणत असते, पेशंटचं नाव आहे प्रभास सेतुपती आणि तुम्ही ताबडतोब इथे घरीच येऊन त्यांना चेक करा. आता प्रभास मनामध्ये विचार करतो, ह्या उर्वशीला आता काय झाले? ही तर माझ्यासाठी डॉक्टर बोलवायला लागलेली आहे. जर डॉक्टर आले आणि त्यांना मी समजलं की नाटक करतोय, मला काहीच झालेलं नाही, मी पूर्ण बरा आहे, तर मग काय होणार आहे, असा प्रभास विचार करतो. आता उर्वशीचं बोलणं झाल्यानंतर ती प्रभासला म्हणत असते, आता प्रभास सगळं सत्य समोर येईल. तू खरंच आजारी आहेस का तू नाटक करतोयस, ह्या सगळ्या गोष्टी समजतील, असं उर्वशी बोलते आणि तिथून निघून जाते.
तेव्हा प्रभास उठून बसतो आणि लगेचच म्हणत असतो, नाही नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे ह्या पूर्ण प्रॉपर्टीची मालकीण आणि त्याचबरोबर देवकी आणि अंगदची मुलगी ही गिरिजाच आहे, ही गोष्ट काही करून सांगायला पाहिजे. जर मी पकडलो गेलो तर माझं काही खरं नाही आहे. ही लोक मला जिवंत मारल्याशिवाय जाळल्याशिवाय राहणार नाही, असं इकडे प्रभास बोलू लागतो. तेव्हा हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे जी वासंती आहे त्या वासंतीने इथे आता तो फोटो हातामध्ये घेतलेला असतो आणि तो फोटो हातामध्ये घेतल्यानंतर ती फार रडायला लागलेली असते. ती म्हणत असते, नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा का आणि कशा पद्धतीने झाल्यात हेच मला कळत नाही. हे सगळं काय आहे असा सुद्धा आता इकडे ती विचार करू लागते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की देवकीला आता त्या आश्रमामध्ये राहायचं नसतं आणि देवकीला त्या आश्रमामध्ये राहायचं नसल्या कारणाने ती आता तिथून बाहेर पडते आणि विचार करू लागते, मला आता इथे नाही राहता येणार आहे. तेव्हा समोर तिला रुद्र दिसतो. आता रुद्र तिला समोर दिसल्यानंतर ती एका गोष्टीचा विचार करते की नाही नाही, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथे होता कामा नयेत. म्हणजेच हे सगळं काय आहे, जर आत्ता इकडे हे असं झालं आणि त्याचबरोबर आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याला जर सांगितलं आपण की मला कशाची भीती वाटते आणि मी इथून का जात आहे, तर मग हा मुलगा मला इथून कुठेच जाऊ द्यायचा नाही, असं सुद्धा ती इथे बोलते. आता इकडे देवकीला जात असताना पाहिल्यानंतर लगेचच इकडे जो रुद्र आहे तो बाहेर येतो. रुद्र बाहेर आल्यानंतर इकडे आता तो एका गोष्टीचा विचार करू लागतो. तो म्हणत असतो, काय झालं मावशी, तुम्हाला इथे राहायचं नाही आहे का? म्हणजे खरं खरं एक गोष्ट सांगा. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, नाही म्हणजे तसं काही नाही, नाही म्हणजे मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला जर इथे राहण्याची भीती वगैरे वाटत असेल तर तसं सांगा. तेव्हा तुम्ही कुणाला घाबरताय का, असं सुद्धा आता इकडे तो विचारत असतो. तेव्हा लगेच आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जो काही रुद्र आहे त्याने हे सगळं काही विचारल्यानंतर सरते शेवटी काय, तर इकडे ती नागेश्वरचं नाव घेणार असते. पण जर आपण नागेश्वरचं नाव घेतलं तर मग मात्र इकडे हा तर नागेश्वरचा माणूस आहे. मग हा नागेश्वरचा माणूस असल्या कारणाने सगळ्या गोष्टी तो त्याला सांगू शकतो, असा विचार आता इकडे तो करत असतो. तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी वासंती आहे ती गिरिजाला म्हणत असते, तुला आठवतं आहे का, एकदा तू तिकडे त्या माळावरच्या तिकडे त्या नदीकाठी आली होतीस आणि तिकडे मी देवकी आणि अंगद भाऊजींचं श्राद्ध घालत होते. ह्या सगळ्या गोष्टी तुला आठवत आहेत का? तेव्हा ती म्हणत असते, आई तुम्ही हे काय बोलताय, मला नाही कळत आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं जी लोक जिवंत आहेत त्याच लोकांचं मी आत्तापर्यंत श्राद्ध घालत होते, हे कसं शक्य आहे आणि हे सगळं काय होऊन बसलंय, असा सुद्धा ती आता इथे विचार करू लागत असते. आता हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की संती तिला म्हणत असते, पण नेमकं आता हिला कुठे शोधायचं, त्याचबरोबर ही कुठे असेल, ही काही जरी झालं तरीसुद्धा सापडायला हवी. आणि त्याचबरोबर इकडे आता देवकी तिथे न राहण्याचा तिचा निर्णय असतो. तिला असं वाटत असतं की नाही, मी आता कसं सांगू की नागेश्वरच माझ्या जीवावर उठलाय. जर नागेश्वरला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आणि नागेश्वरला समजलं की इकडे मी जिवंत आहे, तर मग काय होणार आहे? नाही नाही नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या इकडे त्याला समजता कामा नयेत. त्याचबरोबर हे सगळं अशा पद्धतीने होता कामासुद्धा नये, असा सुद्धा इकडे आता ती विचार करू लागते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर वासंती फारच घाबरलेली असते. तर आता इकडे गिरिजा तिला समजावत असते आणि म्हणत असते, आई तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींचा का विचार करताय, हे बघा विचार करू नका. पण वासंती म्हणत असते, नाही गिरिजा, जर इकडे देवकी जिवंत आहे ही गोष्ट नागेश्वरला समजली ना, तर तो नागेश्वर मात्र तिला इकडे सोडणार नाही आहे. तो काहीही करेल आणि काहीही करून तो मात्र तिला मारण्याचा, मारून टाकण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल. ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे बघ. ही गोष्ट आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे. तेव्हा लगेच आता इकडे जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, पण तो असं का करेल? तेव्हा इकडे वासंती म्हणत असते, त्याला फक्त आणि फक्त ती प्रॉपर्टी हवी आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू का, ती मुलगी जिवंत आहे ही गोष्ट दुसऱ्या तिसऱ्या कोणालाही माहिती नाही आहे. फक्त आणि फक्त इथे
जे आपले प्रभास भाऊजी आहेत त्यांनाच ही गोष्ट माहिती आहे असं सुद्धा इकडे ती सांगू लागते. तेव्हा पुन्हा रुद्र इकडे देवकीला म्हणत असतो, काय झालंय? हे बघा मावशी, तुम्हाला इथे राहायचं नाही आहे का? तुम्हाला भीती वाटते का? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही तसं काही नाही. मग काय काय झालेलं काय आहे? तेवढ्यातच श्री तिथे येतो. आता श्री तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, अरे रुद्र, तू इथे काय करतोयस? तू अजून गेला नाही आहेस? किती उशीर झालेला आहे? तेव्हा रुद्र म्हणत असतो, हो हे काय चाललंच होतं, पण ह्या मावशींची काहीतरी सोय कर बरं. त्यांना इथे आपल्या ह्या आश्रमामध्ये राहायचं आहे की नाही हे सुद्धा कळायला पाहिजे की नाही. तेव्हा श्री म्हणत असतो, तू काळजी करू नकोस, मी बघतो काय होतंय आणि काय नाही ते. तू जा, तुला खूप उशीर होतोय घरी जाण्यासाठी. असं म्हणून आता इकडे जो रुद्र आहे तो घरी निघून जात असतो. तर आता दुसऱ्या बाजूला गिरिजाने तो फोटो पुन्हा हातामध्ये घेतलेला असतो आणि तेव्हा वासंती सांगत असते, ती मुलगी जिवंत आहे, पण ती मुलगी कुठे आहे, काय आहे, ह्या गोष्टी अजून तरी समजलेल्या नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर फक्त आणि फक्त प्रभासच देऊ शकतात. तेव्हा वासंती म्हणते, पण तुला एक गोष्ट माहिती का? ही जी काही छकुली नावाची मुलगी आहे ना, त्या मुलीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी आहे. म्हणजे आत्ता आपण राहतो तो वाडासुद्धा त्या छकुलीच्याच नावावर आहे, तो तिचाच आहे. तेव्हा गिरिजा त्या फोटोकडे पाहते, त्या फोटोवरून हात फिरवत असते. कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा तो फोटो असतो स्वतःच्याच आईवडिलांचा आणि हा फोटो स्वतःच्याच आईवडिलांचा असल्याकारणाने तिला आता काही जरी झालं तरीसुद्धा इकडे त्या फोटोबद्दल खूप माया, आपुलकी हे सगळं काही दाटून आलेलं असतं. आता गिरिजा वासंतीला म्हणत असते, आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं तरीसुद्धा ज्याचं आहे त्याला ते मिळालंच पाहिजे. म्हणजे ही प्रॉपर्टी, त्याचबरोबर नागेश्वरनी केलेले काळे कारनामे, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण समोर आणूच, पण काही जरी झालं तरीसुद्धा ह्या छकुलीला आपण शोधून काढू आणि ज्याचं आहे ते त्याला मिळवूनच देऊ. तेव्हा वासंती म्हणत असते, हो गिरिजा, तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे. काही झालं तरीसुद्धा त्या मुलीचा अधिकार तिला मिळालाच पाहिजे. कारण नागेश्वरने आत्तापर्यंत खूप चुका केल्यात, खूप गुन्हे केलेले आहेत. तेव्हा गिरिजा म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका. आतापर्यंत तुम्ही एकट्या होता, पण आता तुम्ही एकट्या नाही आहात. आता तुमच्या सोबतीला मी आहे. काही झालं तरी आपण दोघी मिळून ही जी काही मुलगी आहे तिला इथे शोधून काढू. तेव्हा वासंती म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांग गिरिजा, ती जी काही देवकी आहे ती तुला कुठे भेटली होती आणि ती तुला अजूनसुद्धा भेटेल का? त्यावर गिरिजा म्हणत असते, आई आत्ता तरी ती कुठे असेल, काय असेल ह्या गोष्टी नाही माहिती हो, पण तुम्ही काळजी करू नका. आपण काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांना शोधून नक्कीच काढू, असं इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये इथे गिरिजाला समजलेलं असतं की जो काही प्रभास आहे ना, त्याच प्रभासला माहिती आहे की छकुली नेमकी कोण आहे, कुठे आहे, आणि त्याचमुळे आता इकडे गिरिजा प्रभासच्या खोलीमध्ये जाऊन बसते आणि त्याला इकडे ती बोलत असते की प्रभास काका, खरं तर तुम्हाला माहिती आहे ना की इकडे छकुली कोण आहे म्हणून. मग प्रभास काका प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. काही जरी झालं तरीसुद्धा सांगा. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे नागेश्वर आलेला असतो आणि नागेश्वर तिथे आल्यानंतर तो मात्र गिरिजाला म्हणत असतो, काय मग सुनबाई, तुम्हाला बहुतेक इकडे प्रभासच्या खोलीमध्ये येण्यासाठी यायला फारच आवडतंय बहुतेक, असं तो मुद्दामच बोलत असतो. तर आता इकडे गिरिजा काहीच बोलत नसते. दुसऱ्या बाजूला सावीने गिरिजा आणि रुद्रचा फोटो फाडून टाकलेला असतो आणि दोघांचाही फोटो फाडून टाकल्यानंतर इकडे आता गिरिजा तिला म्हणत असते, तू फोटोतून जरी आम्हाला वेगळं करू शकलीस तरीसुद्धा खऱ्या नात्यातून आणि खऱ्या गोष्टीतून तू आम्हाला वेगळं करणार नाही, ही सुद्धा मात्र तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आता इकडे सावीने गिरिजावर हात उचललेला असतो. सावीने गिरिजावर हात उचलल्यानंतर मात्र आता इकडे गिरिजा तिचा हात हवेतच पकडते आणि म्हणत असते, आत्ता ही हिंमत केलीस, पुन्हा अशी चूक तू करू नकोस, समजलं का तुला? तेवढ्यातच रुद्र तिथे आलेला असतो आणि सावीचा हात पकडतो आणि तिला चांगलंच फैलावर घेतो आणि म्हणत असतो, माझ्या बायकोवर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली? तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की
जो नागेश्वर आहे तो इकडे वासंतीचा गळा दाबत असतो, म्हणत असतो, आमच्या विरोधात जाऊन त्या पोरीची मदत करण्याची तुमची हिंमत कशी झाली? तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि तो म्हणत असतो, मुळात मला एक गोष्ट सांगा आबासाहेब, तुम्हाला आईसाहेबांचा गळा दाबण्याची तुमची हिंमत कशी झाली? हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे नागेश्वरला चांगलंच धारेवर त्यांनी धरलेलं असतं. आता त्याला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात. गिरिजाला मात्र फारच आनंद झालेला असतो.